कारण लोकांनी आपल्याला निवडून दिलं ती आपली जबाबदारी आहे. समोरचे लोक आज 4-5 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांना उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्यावेळेस तिथं वास्तविक संख्या कमी झाली की थंडी वाजायला लागली की मी सारखं त्यांना सांगत असतो, ती नीलमताई आता गेल्या असतील किंवा तुम्ही बंद करा अशा प्रकारचं असतं. म्हणून ते जॅकेट वापरायला सुरुवात केली. आता जॅकेट वापरायला लागले तर काही हौसे नवसे म्हणले जरा बरं दिसते, घालत चालू. दादा थोडंसं शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. थोडं राजकीय, कारण मधल्या काळामध्ये मग ऑब्झर्व्हर असो किंवा काल परवा विवेकमध्ये असो, थेटपणे अशी टीका आली की तुम्ही ज्या पक्षांबरोबर युती केली आहे त्या पक्षांमधल्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि त्याचं कारण जे आहे ते मुळात राष्ट्रवादीला बरोबर घेण्यावरून आहे. तर तुम्ही कसं बघता याकडे, या टीकेकडे कसं बघता? मी काही बघत नाही. मी टीकेला काही आपण लक्षच द्यायचं नाही ठरवलं. मी आता मीडियाच्या समोर फक्त विकासाच्या बद्दल बोलणार आणि गरीब मधल्या व्यक्तींना, माझी लाडकी बहीण, पिंक ई रिक्षा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, बळीराजा वीज सवलत योजना, ह्या योजनांच्या बद्दल किंवा आमच्या मुलामुलींच्या करता आम्ही जो स्टायपेंड देतोय 10 लाख विद्यार्थींना, की त्यांना काही अनुभव यावा, उद्याच्याला त्यांचं चांगलं काम असेल तर तीच कंपनी त्यांना जॉईन करेल, नसेल तर त्यांना पुढं सांगता येईल की मला ह्याचा अनुभव आहे 1 वर्षाचा ह्या कंपनीचा, तर त्यांना तिथं लवकर रोजगार मिळण्याच्या करता मदत होणार आहे. ह्या गोष्टीला मी महत्व देणार आहे. आता अनेक पक्षांमध्ये अनेक जण, जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात, मतं असू शकतात. आता सगळ्याच मताला, सगळ्याच विचाराला, ह्यांना आम्ही सल्ले देत बसलं तर त्याच्यातच आपला वेळ जाईल. ज्यांना कुणाला जे म्हणायचं, प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा, खुशाल मांडा. त्या संदर्भात आम्ही ज्यांच्याशी चर्चा केली त्यांनी त्या चर्चेतनं आम्ही मी युतीमध्ये गेलो, विकासाच्या करता गेलो. जर मी आज सरकारमध्ये नसतो तर असा अर्थसंकल्प मला देताच आला नसता. माझ्या गरीब महिलांना, मातांना, मुलींना मदत करता आली नसती. माझ्या शेतकऱ्याला मला वीज माफी देता आली नसती. मला माझ्या इंडस्ट्रीच्या सहकाऱ्यांना सांगायचंय, त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना सांगायचंय, तुम्हाला इतर राज्यांच्या पेक्षा विजेचा दर जास्त असतोय. आता 9,000 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर करतोय. त्याच्याकरता 45,000 एकर जमीन आपल्या महाराष्ट्रातलीच आपल्याला अवेलेबल झालेली आहे. ती आपण ऊर्जा विभागाला दिलेली आहे. ऊर्जा विभागाने टेंडर काढलीत, मोठे उद्योगपतींनी ती टेंडर भरलीत. ₹2.80 ते ₹3.20 पर्यंत आपल्याला विजेचा दर आलाय. ऍव्हरेज ₹3. आम्ही ती सगळी वीज शेतकऱ्याला देणार आहे, कारण शेतकऱ्याला दिवसा वीज पाहिजे, त्याला रात्री वीज नकोय. त्याच्यामुळे सोलरची वीज आम्हाला दिवसा मिळणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 आम्ही ती त्यांना देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जी क्रॉस सबसिडी द्यावी लागते, तुमची वीज ₹2-3 जास्त जी मिळती ती आम्हाला कमी करायची. का तर तुम्ही आता विचार करता, अरे कर्नाटकात विजेचा दर कमी, गुजरातमध्ये कमी आहे, मध्य प्रदेशमध्ये कमी आहे, गोव्याला कमी आहे, आजूबाजूची राज्य कमी आहे, महाराष्ट्रात काय जास्त आहे. म्हणून हा सगळा वर्ग आम्हाला, त्याला 30% सबसिडी आहे केंद्राची, आणि हे मोठे लोकांनी त्याच्यामध्ये कामं पण सुरू केलेली आहेत. ती वीज आम्ही शेतकऱ्याला द्यायला लागलो की ती आम्हाला अतिशय रिझनेबल दरामध्ये परवडेल. कारण आता आम्ही ₹7 वीज शेतकऱ्याला अतिशय सवलतीच्या दरात देतो. त्यावेळेस ₹3 वीज आम्हाला कन्सेशन मध्ये, म्हणजे मुफ्त द्यायची 7.5 पर्यंत. वरची आम्ही काही असेल ते चार्ज करू. अशा प्रकारे उद्याच्याला 1.5 वर्षात मी तुम्हाला सांगतो, आम्ही उद्योग धंद्यांना पण विजेचा दर हा कमीत कमी ₹3 तरी कमी करू, अशा प्रकारचं आमचं धोरण आहे. चाललो. अजितदादा, आज तुम्ही कार्यक्रमाला आलात, मुख्यतः मतं मांडलीत आणि तुमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा आहे हे स्पष्ट करण्याचा जो प्रयत्न केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.